आज मी तुम्हाला आळूवडी बनवून दाखवणार आहे, अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीनं। तर इथं बेसन पीठ घेतलंय। तर आता बेसन पीठ मध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ टाकूया, हळद टाकूया, मिरची पावडर टाकूया 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ। तर आता आपण हे मिक्स करून घेऊया। जास्त घट्ट नाही करायचं, थोडस पाणी आणखीन घालते। बघा, हे असं पातळ मळून घ्यायचं, जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, जास्त पातळ पण नाही करायचं, मीडियम मध्ये करायचं। तर आता आपण इथं आळूची पाने घेतले, तर आता हे लावून घेऊया आपण। तर बघा, आता हे आपण पीठ असं लावून घेऊया पानांना। अगदी कोवळी पाने ही, जास्त निब्बर नाही, त्याच्यामुळं याच्या शिरा पण मी लाटल्या नाही। हे बघा, आता तेल टाकूया। इथं आळूची पानं पण आपली तयार आहेत लावून। तेल तापले, आता आळूची पानं असे फिरून घेऊया। आणि खरपूस असे भाजून घेऊया। गॅस आता थोडासा मंद आचेवर करून घेऊया, आतपर्यंत भाजलं जाते। आता दुसऱ्या साईडनं पलटून घेऊया। बघा, इथं आपली आळूवडी खरपूस अशी तळून तयार आहे, खरपूस अशी भाजून तयार आहे। तर आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपली तयार आहे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आळूची वडी।